मुंबई. म्हणतात मुंबई कधीच कुणाला उपाशी ठेवत नाही, कधीच कुणाला एकटं ठेवत नाही. आईच्या मायेनं सारं काही करते. इथल्या प्रत्येकाची आई होते मुंबई. शेवटची पोळी मी करणार. राहू दे राजा, तुझा क्लास आहे ना, तू आवर जा. तुला सुद्धा ऑफिस आहे ना. सकाळपासून एकटीच काम करतेस. तुला मदत नको का करायला? आपल्याला दुसरं कोणी आहे का? तुला मी, मला तू. सरक ना, शेवटची पोळी मी करणार. ओके कर. हे घे. आई, वेळेवर डबा खायच्या. माझी छोटी पोळी भरलेली आहे. हो राजा. आई, कोणी किती काम सांगितलं, जेवणाची वेळ चुकवायची नाही. नाही चुकवणार. आणि माझी काळजी करू नकोस. कामात लक्ष दे. ऑफिस सुटल्यावर शेफारी मावशी बरोबर गप्पा मारत नको. आई, आई, आई. हॅपी बर्थडे लाडूबाई. थँक्यू. तुझा बलून. वाव. चल मी तुला ओवाळते. ये बस. गुड गर्ल. आई, असं ओळण्याने काय होतं ग? म्हणजे देवबाप्पा माझ्या परीला आशीर्वाद देतो. तो स्ट्रॉंग बनवतो ना. करेक्ट. चल ये बस. तुझं गिफ्ट. वाव, थँक्यू आई. संध्याकाळी केक घेऊन येते हा. आई, बाबांना माझ्या बर्थडेला सुद्धा आठवण येत नसेल का ग? मी अजून त्याला पाहिलं सुद्धा नाहीये. कसा दिसतो ग बाबा? माहित नाही आणि आता आठवतही नाही. तुला त्याच्याबद्दल बोलायला आवडत नाही ना? बाळा, तू जेव्हा पोटात होतीस ना, तेव्हाच तो आपल्याला सोडून गेला आणि त्याला आजपर्यंत तुला बघावं असं नाही वाटत. त्याच्याबद्दल आपण का सारखं सारखं बोलायचं? चल, आज मी लवकर येणार आहे ऑफिस मधनं. येताना केक घेऊन ये. प्रॉमिस? प्रॉमिस. निघूया. इंजेक्शन राहिलं. अरे हो, थांब थांब आणते. दे लवकर इंजेक्शन. मला डायबिटीज आहे ना. हो बेटा. गेल्या वेळी आठवतंय ना, शाळेत चक्कर येऊन पडले होते. आमच्या टीचरने तुला फोन करून बोलवलं होतं. तू किती घाबरली होतीस. हो. अगं दे ना लवकर इंजेक्शन.
देते ग आई तूच इंजेक्शन. तू स्ट्रॉंग घालची आई आहेस ना. हो ग भाई. निघूया आपण, उशीर होतो. आज संध्याकाळी लवकर येईन. हा चल चल लवकर. अरे थांब पिचकू राहिला. हो घे घे घे. कोण आहे? अरे काय किती, थांबा जरा. तुम्हाला किती वेळा सांगितलंय असं घरी नका येऊ म्हणून. ओ बाई, आम्हाला काय हाऊस नाही ते यायची. तुमचा तो नवरा आमचे पैसे घेऊन पळून गेला. ते कोण देणार? हे बघा, मी सगळ्यांचे पैसे दिलेत, तुमचेही देईन. अरे वा, गिफ्ट. हॅपी बर्थडे. बर्थडे वाटतं पोरीचा. अरे मोठी झाली पोरगी. हे बघा, मी तुम्हाला तुमचे पैसे देईन, तुम्ही या. अजून किती येणार बघते काय. पैसे तयार ठेवायचे. आता वसुलीसाठी आलं म्हणल्यावर काहीतरी तर न्यायलाच पाहिजे. गिफ्ट. हॅपी बर्थडे. आई आज माझ्यासाठी केक नको आणूस. आपल्याला त्यांचे पैसे द्यायचे ना. बाळा, तू तू टेंशन नको घेऊस. अपने पास बहुत पैसा है. आज मी ऑफिस मधनं लवकर येणार आहे. हा प्रॉमिस. प्रॉमिस. चल, उशीर होतो ना, चल पटकन. माझी तुझी रेशीम